नर्मदे हर. गुड मॉर्निंग. वाजले सकाळचे 7. बरोबर सनराईज झालं नाही. दिसतंय का? एक नंबर वातावरण आहे. मागच्या आश्रमातले लोक पुढे येऊन गेले पण आपण अजून निघालो नाही. इथे बघा वातावरण. नदीतनं वाफा निघतात या सगळ्या. ही नदी क्रॉस करून एक रस्ता आहे पण आपण सरळ जातोय. रात्री चैतन्य आश्रमला मुक्काम केला होता आपण वडफळी येथे. खूप छान, म्हणजे ते जे कुलकर्णी आहेत ना, मला त्यांचा स्वभाव तर आवडला. खूप छान सर्विस, म्हणजे सर्विस म्हणता येणार ती सेवा. सर्विस, सेवाला सर्विसच म्हणतात इंग्लिश. खूप छान आहे. म्हणजे असा सगळा थकवा निघून गेला त्यांच्या इथे मुक्काम केल्यानंतर. आज परत एकदम फ्रेश मूडमध्ये आपण निघतोय पुढे. आज आपल्याला 17 किलोमीटरला दुपारची भोजन प्रसादी आहे. माथासर म्हणून आहे ते, आणि तिथून पुढे 9 किलोमीटर झरवाणी. आज आपण गुजरातमध्ये एंटर करणार. या नदीच्या पलीकडे गुजरात. आता आपण महाराष्ट्रात चालतोय. नर्मदे. सकाळी सकाळी मस्त हार्ट पंप झालाय. हे बघा, ते समोर दिसतंय ना, त्या तिथून आपण नदीच्या किनारी 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 पायी आलो. इथपर्यंत हा पूर्ण चढ आहे. इथपर्यंत जायचं आहे अजून, मग उतार. मध्ये वडफळीपासून पुढचा पहिला टेकडा लागला आपल्याला. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय बघायला आवडेल, म्हणजे मग मला त्या हिशोबाने शूट करता येईल. खूप अवघड ठिकाणी मी शूट करत नाही, कारण इथं माझेच लाले लागेल राहता. नर्मदे. ह्या मस्त वातावरणात नर्मदे हर. सकाळचे 7:15 झालेले, 7:30. हे पोरं इतक्या थंडीचं बिस्किट याच्या आशेने इथे येऊन बसतात. परिक्रमावासी सकाळी लवकर निघतात. वाईट परिस्थिती आहे. पहिल्यांनी देऊन देऊन वाईट सवयी लावून ठेवल्या. आता त्यांना वाटतं सगळेच देतात. मी पण वाटले पैसे, असं नाही का मी दिले नाही, पण मी पैसे दिले. चॉकलेट बिस्किट कमी घेतले. मला वेट कॅरी करायचं नव्हतं बरोबर. ते नर्मदे. गुजरात, महाराष्ट्र, गुजरात. ही नदीच्या क्रॉस आता महाराष्ट्र सोडतोय. महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून आपण गुजरातमध्ये प्रवास चालू होणार आहे आजपासून आपला. नर्मदे. इथे समोर एक छान आहे. आपल्याला जायचं 17 किलोमीटर माथासरला. पण इथे थांबणार नाही आहे, आपण प्रवास चालूच ठेवणार आहे असाच. कारण सकाळी निघतानाच आपण कालभोग घेऊन टाकला. चहा पण झालाय. नर्मदे हर. हे साताऱ्याची फॅमिली आपल्या बरोबरच आहेत 2-3 दिवसापासून. यांचं नाव सुनील व्यवहारे. साताऱ्यात असतात. या त्यांच्या मिसेस. जोजो सफारी. हो. नर्मदे हर. कस काय चालू तुमचा प्रवास? प्रवास मस्त चाललाय दादा. मी सुनील व्यवहारे, सातारा. मी आणि माझी धर्मपत्नी स्मिता व्यवहारे दोघं आम्ही परिक्रमा करतोय. आज आमचा 17वा दिवस आहे. म्हणजे बरोबरच आहे. आपण 27 तारखेला घेतले का, उचलले का तुम्ही? तुम्ही चालू केली, आम्ही 27 चालू केली. महाराष्ट्राचे हात सोडून
गुजरातमध्ये आम्ही हा पूल जो आहे समोरचा दादा हे गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा पूल आहे. हो. हा. नर्मदे हर. अरे हर. जय गुजरात जय महाराष्ट्र. नदी क्रॉस करून कांजी गावात पुढे आलो की आपल्याला हा एक छोटासा आश्रम लागतो. इथे सकाळी बालभोग भेटतो आणि चहा म्हणजे प्रसादी आहे. छोटासा आहे पण खूप छान आहे. शेणाने सारवलेलं आहे सगळं. माती. नर्मदे हर. पूर्ण जंगल एरिया. गुजरातचे रस्ते क्वालिटी आहेत पण महाराष्ट्रात हालत खराब होती. म्हणजे डोंगरावरनं पडलेले दगड उचलायलाही सरकारला वेळ नाही. म्हणजे जो कोणी विभाग असेल त्यांना. आणि इथं पट्टे एवढा घाटात सेक्शन मध्ये एवढा आदिवासी भागात रस्ते बघा सुंदर. नर्मदे हर. भात शेतीतून रस्ता आहे. शॉर्टकट घेतला आपण इकडून. हा रस्ता असा फिरून परत तिथेच येणार आहे. नर्मदे हर. ज्याची भीती वाटते तीच आहे. उतरो पोपिया. नर्मदे. ठेवतो मोबाईल मध्ये. या ठिकाणी आपण स्टॉप घेतला होता थोडा वेळ. यांच्या चालू आहे गप्पा. सफरचंद काल बाजारात मार्केट लागलं होतं तर सफरचंद घेतले होते. सफरचंद खाल्ले, चिक्की खाल्ली, पोहे खाल्लेच होते. पण एवढा चढचढून आल्यावर भूक लागली मग खाऊन टाकले. म्हणजे वजन बी कमी झालं पाहिजेतलं. आणि मच्छर नावाचा प्राणी सगळीकडे माझ्यावर प्रेम करतो. इथे पण 2-3 वेळा येऊन पप्पी घेऊन गेलाय पायाची. फार प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. मी कोणत्याही राज्यात असू दे शोधून शोधून येतात माझी पप्पी घेतात. नर्मदे हर. अशा प्रकारची खडी चढाई वडपळीला. म्हणजे रस्त्याने कप्पर मला चढायचं असं समजा. नर्मदे काय सांगू. 300 मीटरची चढाई चढून आलोय घालून. नॉन स्टॉप पूर्ण खतरनाक चालू आहे. इथून पाईपलाईन गेलेली पाण्याची एका कसली पण खतरनाक. म्हणून गुजरात मॉडेल एवढं फेमस आहे. एवढं जंगलात काम करतात. वाईल्ड लाईफ क्रॉसिंग एरिया लागलाय. नर्मदे. थोडी सपाटी लागली आता. सकाळपासून पहिल्यांदा सपाटी लागली अशी. हे सगळे डोंगर उतरून आलो आपण. हे अजून पठारावर आहे. नर्मदे हर. इथे एक आश्रम आहे समोर पण कोणीच नाही तिथं. सकाळपासून जवळपास 11 किलोमीटर चाललोय. अजून 6 किलोमीटरला आश्रम आहे. आता वाजले 11:30. बहुतेक आज 2020 बिस्किट पुडा त्याच्यावरच पोट भरावं लागणार आहे. तसं पोहे हे ते बाकी भरपूर खाल्लंय आपण. बघू भेटलं तर ठीक, नाही तर काही नाही. नर्मदे हर म्हणायचं चालत राहायचं. सावली खाली पोहडलंय मस्त.
12 वाजले. ऊन थोडं जरा जास्तच आहे. कंटाळा आला होता. थोडा वेळ पण घेतला. जेवण असंही भेटणार नाही आता. लांब आहे आश्रमाचं. पहिला बोर्ड दिसला. स्टॅच्यू ऑफ युनिटी 22, गोरा कॉलनी 18, झरवानी 10. आणि थोडा रस्ता लागलाय ना, आहे चढ. तिकडे बोर्ड दिसतंय म्हणजे नर्मदे. दुपारचे 2:30 वाजले. आजचं जेवण सुटलंय म्हणजे तुम्ही बघितलं कसं आत्ता व्हिडिओमध्ये. थोडा वेळ झोपलो म्हणजे पडून राहिलो फक्त. आराम केला 1 तास. निघालो आता नर्मदे विहार. किती बरेच दिवस काढले म्हणून आज 2020ने चांगली साथ दिली आपल्याला. चिक्की मी सकाळी खाल्ली, आता नाही खाल्ली ना, त्यामुळे मी आजचं श्रेय 2020ला देणार आहे. नर्मदे आजचा मुक्काम आपला या आश्रमात आहे. हे आहे नित्यानंद आश्रम. सनसेट व्हायचा टाइम झालाय. आपण 4 वाजताच इथे पोहोचून गेलो होतो आणि काही खाल्लेलं नसल्यामुळे आज ठरवलं काही ते मुक्काम करून घेऊ. झरवानी इथून जवळच होतं 6 किलोमीटर, पण आपण कॅन्सल केलं जायचं. उद्या बघू. उद्या गोरा कॉलनी 17 किलोमीटर आहे. उद्या गोरा कॉलनीला स्टे करू आपण. नर्मदे.